खुशखबर तर MPSC कडनं आयोगाकडनं आपल्याला खुशखबर मिळालेली आहे। जस्ट आज 23 सप्टेंबर आहे आणि 23 सप्टेंबरला आयोगाची मीटिंग होती। तर मीटिंग पार पडल्यानंतर आत्ता संध्याकाळी आपल्याला 15 ते 20 मिनिटाच्या आधी नोटिफिकेशन आलेलं आहे की आपली एग्जाम कधी होणार आहे, सोबतच कुठल्या डेटला होणार आहे, हे सर्व नोटिफिकेशन आलेलं आहे। आणि कृषीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही खुशखबर आहे, त्यांचे सुद्धा याच्यामध्ये पद ॲड करण्यात येणार आहे। तर मी तुम्हाला प्रॉपर नोटिफिकेशन वाचून सांगते, तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनून राहा। तर नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्व परीक्षा 2024 कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत। तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता 29 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गाच्या एकूण 247 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण नियमित 2024 अनुसार सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या पदसंख्या नमूद करून 524 पदांचे शुद्धीपत्रक दिनांक 8 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते। तर आत्ता पुन्हा 16 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करता 258 पदाचं मागणीपत्र आयोगास प्राप्त झालं आहे। तर सदर पदाचा समावेश करत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती। सदर विषयासंदर्भात आयोगाची दिनांक 23 सप्टेंबर म्हणजे आज रोजी बैठक झाली। त्यामध्ये बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात येत आहे। सेकंड पॉइंट, कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। पॉइंट 3, कृषी सेवा संदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी देण्यात येईल। सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारीची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरती प्रक्रिया संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे। तर तुम्ही पूर्ण नोटिफिकेशन वाचून घ्या प्रॉपर। तर आपली जी एक्झाम आहे ही 1 डिसेंबरला होणार आहे आणि सोबतच कृषीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे। फक्त हे कृषी विद्यार्थ्यांसाठी आहे, बाकीचं संपूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि थँक्यू सो मच। बाय।